शाखा अभियंता कुठे, विकास कामे राम भरोसे. बार्शी टाकळीत अक्षय सरकटे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा सवाल, फोनला प्रतिसाद नसल्याची तक्रार, वरिष्ठांकडून चौकशीची मागणी. बार्शी टाकळी पंचायत समितीच्या बांधकाम शाखेतील शाखा अभियंता अक्षय सरकटे यांच्या कार्यपद्धतीबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून जनतेच्या पैशातून विकास कामे होत असताना त्याची माहिती जनतेला का मिळत नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. संबंधित शाखा अभियंता नागरिकांच्या संपर्कात राहत नसल्याची, तसेच विकास कामांबाबत माहिती मागितल्यास समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. तालुक्यात रस्ते, नाली, पूल, मोरी, शाळा व इतर विविध विकास कामांसाठी शासनाचा निधी खर्च केला जातो. या कामाची किंमत, मंजूर निधी, योजनेचे नाव, कामाची मुदत, ठेकेदार व संबंधित तांत्रिक अधिकाऱ्याची माहिती नागरिकांना मिळणं आवश्यक आहे. मात्र काही कामांबाबत नागरिकांना आवश्यक माहिती मिळत नसल्यानं बांधकाम शाखेच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फोनला प्रतिसाद नसल्याची तक्रार. विकास कामांबाबत माहिती घेण्यासाठी शाखा अभियंता अक्षय सरकटे यांच्याशी संपर्क साधला असता फोनला प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे. काही प्रतिष्ठित नागरिकांनी संपर्क साधला तरी व्यवस्थित उत्तर मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. माहिती विचारल्यास स्पष्ट उत्तर देण्याऐवजी उलटसुलट उत्तर मिळत असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा तरी कसा, हा प्रश्न उपस्थित झालाय. तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची शाखा अभियंत्याकडून नियमित प्रत्यक्ष पाहणी केली जाते का? कामाची गुणवत्ता तपासली जाते का? अंदाजपत्रकानुसार साहित्य वापरले जाते का? प्रत्यक्ष झालेले काम आणि मोजमाप पुस्तिकेतील नोंदी जुळतात का? या बाबींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करण्याची मागणी होत आहे. कामाच्या ठिकाणी माहिती फलक आहे का? मंजूर निधी आणि कामाची मुदत नागरिकांना कळते का? याचीही पाहणी होणं आवश्यक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. शाखा अभियंता नेमके कुठे असतात आणि नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपलब्ध का राहत नाहीत, असा सवालही उपस्थित केला जातोय. बार्शी टाकळी तालुक्यातील बांधकाम शाखेच्या कार्यक्षेत्रातील सर्व विकास कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी करून अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका, प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता, वापरलेलं साहित्य आणि कामाची मुदत आणि माहिती फलक याची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होते. दरम्यान शाखा अभियंता अक्षय सरकटे यांच्यावरील या तक्रारींबाबत त्यांची अधिकृत बाजू उपलब्ध झालेली नाही आहे. त्यांची बाजू समोर आल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल. मात्र नागरिकांच्या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी जोरदार मागणी होतीये. अकोला जिल्हा परिषदेच्या शायनी कार्यपालन अधिकारी अथवा कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक.